वांद्रे येथील नेवेल डिसूजा फुटबॉल मैदानाच्या आरक्षणामध्ये बदल करून या ठिकाणी प्रदर्शन केंद्र उभारण्याच्या प्रस्तावाला मुंबई महानगरपालिकेने मंजुरी दिली आहे। या निर्णयावरून शिक्षण समितीचे सदस्य आणि शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक अंकित प्रभू यांनी सत्ताधाऱ्यांवरती जोरदार हल्लाबोल केला आहे। काही मोजक्या लोकांच्या फायद्यासाठी मुंबईकरांची खेळाची मैदाने हिसकावून घेतली जात असल्याचा आरोप अंकित प्रभू यांनी केला आहे। यावेळी ते प्रसारमाध्यमाशी बोलत होते। तर काय सांगाल, बहुमताच्या जोरावर आता जो डिसूजा ग्राउंडचा प्रस्ताव होता तो पारित झालेला आहे, मंजूर झालेला आहे। विरोधकांनी प्रयत्न केला विरोध करायचा, मात्र शेवटी ते वैध झालं होतं। बघा, यात असं आहे की विरोधी पक्ष म्हणून या सभागृहाच्या विरोधी पक्ष नेता किशोरीताई पेडणेकर यांनी आज या सभागृहात निवेदन आणलं। त्यामध्ये महानगरपालिकेच्या अखत्यारीत ज्या जमिनी आहेत आणि या मुंबई शहरामध्ये जे प्लेग्राऊंड्स आहेत, शिक्षण व्यवस्थेशी निगडीत महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या ज्या जमिनी आहेत, मार्केट एरियाज आहेत, त्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेची भूमिका काय, सत्ताधाऱ्यांची भूमिका काय, हे या सभागृहाला जाणून घ्यायचं होतं। त्यावेळेला देखील अनेक सन्माननीय सदस्यांना या विषयावरती बोलायचं होतं। जे मुंबई शहराचं खाजगीकरण करायला निघाले आहेत त्यावरती सर्व सन्माननीय सदस्यांना आपलं मत व्यक्त करायचं होतं, पण त्याच्यावरती कोणत्याही नगरसेवकाला सभागृहात बोलू दिलं नाही, कारण आम्ही PPPच्या विरोधात बोलत होतो। नेव्हिल डिसूजाबद्दल बोललं गेलं। आज हा पूर्ण जो नेव्हिल डिसूजाच्या मैदानाबद्दलचा जो काही विषय आहे याची कोर्टात हिअरिंग सुरू आहे आणि कोर्टात देखील असं म्हटलं गेलं आहे की याविषयी 24 तारखेपर्यंत हा मॅटर सबज्युडाइज असल्यामुळे कोणताही निर्णय देऊ नका। तरी देखील आज हा प्रस्ताव त्या ठिकाणी घेण्यात आला, तो बहुमताच्या जोरावर पारित करण्यात आला। पण मला तिथे आंदोलन करणाऱ्या त्या प्रत्येक फुटबॉलरसाठी या निमित्तानं ती एक गोष्ट व्यक्त करायची आहे की तिकडे त्या मैदानावरती 10,000 आमचे जे खेळाडू आहेत हे त्या ठिकाणी हा खेळ खेळतात। यांच्या नावानं हे मैदान आहे नेव्हिल डिसूजा, यांनी 1956 साली जे ऑलिम्पिक झालेलं त्याच्यामध्ये या भारताने सर्वोत्कृष्ट कामगिरी या ऑलिम्पिक्समध्ये केलेली, त्यामध्ये या खेळाडूनं जॉईंट टॉप स्कोरर हे त्या स्पर्धेमध्ये नेव्हिल डिसूजा ठरलेले आणि भारत देशाचा गौरव या खेळाडूने पूर्ण जगामध्ये केलेला। आज त्याच खेळाडूच्या मैदानाच्या विषयी, या खेळाडूच्या नावावर हे मैदान आहे, त्या मैदानाला आज एक्झिबिशन सेंटरमध्ये कन्वर्ट ही महानगरपालिका करते, हे सत्ताधारी करतायत। त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी व्यक्त केला, कारण ज्यांच्या नावानं हे मैदान होतं त्यांच्या नाव हे ज्या पूर्ण जगामध्ये नावलौकिक झालं आहे, ज्यांच्यामुळे फुटबॉलला या देशामध्ये प्रसिद्धी मिळाली। आज या देशामध्ये आपण फुटबॉलच्या भविष्याबद्दल बोलतो, पण जे फुटबॉलचं भविष्य या ग्राउंडमध्ये घडत होतं त्यालाच आपण आज पूर्णतः विराम देण्याचा प्रयत्न करतायत। तर या देशामध्ये आपल्या भारत देशाला जे रिप्रेझेंट करतील असे फुटबॉलर घडणार कुठे? आणि PG जेव्हा आपण एक्सचेंजमध्ये जेव्हा आपण तुम्ही दुसऱ्या प्रकारचं रिझर्वेशन आणतात त्याच्या बरोबरीला ऑल्टरनेट ग्राउंड्स तुम्हाला नियमाप्रमाणे द्यावे लागतात। त्याबद्दलही कोणती चर्चा नाही, त्याबद्दलही प्रशासनाचं कोणतं उत्तर नाही आणि म्हणून ही गंभीर बाब आहे, कारण या मैदानामध्ये 15 पेक्षा अधिक टुर्नामेंट होतात, 450 पेक्षा अधिक क्लब्स आहेत, त्याच्यामध्ये 3000 पेक्षा अधिक मॅचेस होतात। कोणतंही फुल साईज फुटबॉल मैदान हे मुंबईमध्ये अधिक प्रमाणात उपलब्ध नाही। 11v11 अशा मॅचेस खेळू शकू असं कोणतंही मैदान अजूनपर्यंत बऱ्याच संख्येत या मुंबई शहरामध्ये उपलब्ध नाही। आणि म्हणून एक फुटबॉलवरती प्रेम करणारा एक खेळाडू म्हणून आज सभागृहात जे घडलं त्याचा मी पूर्णतः विरोध करतो, त्याचा निषेध व्यक्त करतो। कारण जर मुंबईमध्ये आपल्याला खेळाडू घडवायचे असतील, मुंबईमध्ये जर आपल्याला खेळ जागता ठेवायचा असेल, तर मातीची मैदानं देखील मुंबईमध्ये असली पाहिजेत। ही मैदानं कोणाच्याही खाजगी मालकीची नाही आहेत, ही सर्वसामान्य मुंबईकरांची आहेत आणि ती वाचवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेहमी मैदानात असतात। भविष्यात आपली भूमिका काय असेल? भविष्यात वाचवायला आपण काय कराल का?
भविष्यात असं आहे की त्या ठिकाणी आंदोलनाला कोण बसले, तो कोणताही पक्षाशी निगडीत कार्यकर्ते बसले आहेत का? तिथे खेळणारी जे 15-16 वर्षाचे तरुणी आहेत, 6-7 वर्षाचे जे आपली मुलं आहेत जे फुटबॉल खेळत आहेत, ते आंदोलनाला बसलेत. ते प्रशासनाला विनंती करतायत की आमचं फुटबॉलचं मैदान आहे, आम्ही इथे रोज खेळतो, ते आमच्याकडून हिसकावून घेऊ नका. तरी त्यांचं देखील ऐकत नाही. म्हणजे शिक्षण व्यवस्थेचं काय हालत पूर्ण देशामध्ये या महायुतीच्या सरकारनं केली आहे, या सत्ताधाऱ्यांनी केली आहे, हे आपण पाहतोय. शिक्षण व्यवस्थेनंतर आज तुम्ही पाहताय की खेळाच्या बाबतीत या लोकांची काय भूमिका आहे. म्हणजे जी आहेत ती मैदानं ती हिसकावून घ्यायची आणि त्यामध्ये एक्झिबिशन सेंटर आणायचं आणि वैयक्तिक फायदा हा काही लोकांचा करून देण्याचा मानस या सत्ताधाऱ्यांचा आहे. आणि म्हणून या गोष्टीला आम्ही या सभागृहात विरोध केला आणि रस्त्यावरती देखील या गोष्टीचा विरोध करू. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.